मालाला भाव मिळाला पाहिजे असं देखील या ठिकाणी बोलले जाते। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहे। काल अर्थ बजेट देखील साजरा करण्यात आलेला आहे। काय वाटते तुम्हाला? खरं तर ते बजेट जे होतं ते बजेट शेतकऱ्यासाठी नव्हतं। या कृषीप्रधान देशाचं काल संसदेमध्ये सादर झालेलं जे बजेट होतं ते बजेट मला वाटत नाही त्याच्यामध्ये शेतकरी कुठं दूरपर्यंत आम्हाला दिसत नाही। आणि राहिला आजचा आंदोलनाचा विषय, तर या देशाचा, या राज्याचा आणि या परिसरातल्या कारखान्यांचा जो मूळ मालक आहे त्याच्यावर लाचारीची वेळ इथल्या कारखानदारांनी आणलेली आहे। आणि हे समजायला आम्हाला खरं तर फार उशीर झालेला आहे। आणि त्या अनुषंगानं आज महाराष्ट्रामधल्या इतर कारखान्यांची तुलना जर आपण केली तर वसमत आणि हिंगोलीतल्या कारखान्यांनी जो भाव दिलाय त्या भावामध्ये 1100 रुपयाचा फरक आहे। आणि मग आमच्या ऊसामध्ये काय कमतरता आहे, आमचा काटेमारी जर बंद केली, आमच्या ऊसाची रिकव्हरी जर प्रामाणिकपणे दाखवल्या गेली तर आम्हाला सुद्धा त्याच तोडीचा भाव मिळू शकतो याचं भान आणि याचं ज्ञान आता आम्हाला खऱ्या अर्थानं झालेलं आहे। म्हणून हा शेतकरी या कारखानदारीच्या विरोधामध्ये स्वतःच्या न्याय हक्कासाठी आज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतो आहे। येणाऱ्या काळामध्ये या कारखानदारांनी, या प्रशासनानं आणि या शासनानं या शेतकऱ्यांच्या मागण्यांची योग्य दखल जर नाही घेतली तर हे आंदोलन येणाऱ्या काळामध्ये अधिक उग्र होऊ शकतं, याची सुद्धा गांभीर्यानं नोंद घेणं गरजेचं आहे। नक्कीच या ठिकाणी हे आंदोलन उग्र देखील होऊ शकतं असं देखील म्हणण्यात येते।